रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हाँ सचिन बड़े ऑफिस वर घ्या नाही लवकर बे आली अर्धा ये मेरा कॉर्डलेस ऑन कर. ओके साहेब आले बोलतात. हे म्हणून त्यांना बोला इकडं सिनियर हा करतो विषय काय हाँ एक आहे ए तात्या गोळ्या विचारतो ना तात्या विशाल सर तुम्हाला पाहिजे का हो सर इथं कोणी ठेवलं तुम्ही असं मी आहे ना. अरे कॅमेरा देता ना आमचे तो सर तुमको लिंक होना पूछ रहे बड़े. नको नको मला नको नहीं नहीं विशाल सर को नको रे बाबा बाहेर आले तुम्ही भेटले का? उलटा करके नाही ना वायर आ रही पाहिजे थोड़ा इसमें आराम घूम रहा वायर क्वार्टर काढले झालं का हाँ झालेलं. क्वार्टर नाही काढत मी काढतो चल मी आता तुमची वायर ती हां रोल जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. नाशिक असू देत, सिंधुदुर्ग किंवा संभाजीनगर, काय नक्की कुठं अडकलंय पण? महायुतीच्या जागा वाटपात संदर्भात देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत प्रदीर्घ अशा बैठका घेतल्यात. या बैठकीमध्ये ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचे करून सर्व जागा निवडून कशा येतील याबरोबर सर्व चर्चा विनिमय झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता बैठकी होण्याची संभावना कमी आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये महायुतीमध्ये कोणती जागा कुणाला भेटली, कोणती जागा लढवणार या संदर्भाचा संपूर्ण तपशील आपल्या समोर येणार आहे. महायुतीमध्ये ज्या जागा ज्याला आपण चर्चाच्या जागेवर होत होती त्यामध्ये नाशिक असेल, सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल, आमची संभाजीनगर असेल, या प्रामुख्याने चर्चेचा विषय होता. परंतु यातील बहुतेक जागा ह्या शिवसेनेकडे असल्यामुळं यावर आता जास्त चर्चा होणार नाही. या शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडे राहतील असा आमचा अंदाज आहे. हे चर्चा होत असताना फक्त आणखीन दुसरी चर्चासुद्धा दुसऱ्या बाजून झालेली आहे. 2 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, पहिल्या फेजमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भामधली रणनीती आखल्या गेलेली आहे. म्हणून 2 तारखेपासून सर्व नेत्यांचे दौरे हे वेगवेगळ्या भागामध्ये व्हायला तर सुरुवात होणार आहे. भाजप असो की राष्ट्रवादी असो की शिवसेना असो, यांनी सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागामध्ये महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणून हे महायुतीचे मेळावे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे त्या ठिकाणची असलेली प्रचाराच्या धुरा ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने खांद्यावर देण्यात आलेली आहे. आमच्या प्रचाराची जी थीम आहे ती बूथ प्रमुखाच्या पासून सर्व कार्यकर्ते त्या भागामध्ये जाऊन त्या एरिया आपला असलेला भाग विभागात जाऊन हा प्रचार करणार आहेत. म्हणून प्रचार करताना मॅन टू मॅन, ज्याला म्हणतो मतदाराला डायरेक्ट भेटणं,
याच्यावर आमचा जास्त जोर असणार आहे. म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्लॅनिंगने आणि विचारपूर्वक ठरवून वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आम्हाला काही ज्या सूचना आहेत त्याची अंमलबजावणी आता 2 तारखेपासून होणार आहे. म्हणून महायुतीमध्ये आता तिढा हा राहिलेला नाही एवढं मात्र निश्चित आहे. आता बोलताना तुम्ही नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागा तुम्हाला मिळतील असा अंदाज आहे असं म्हणताय. खरं तर तुमचा कडून दावा होता या जागांवर, म्हणजे अगदी कडकडून दावा होता या जागांवर. नाही, कडकडून दावा तर आजही आहे ना. या जागा आमच्याच आहेत. फक्त चर्चा कसे व्हायची की काही जागावर, एखादी जागेवर एखाद्या नेत्याला जर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे किंवा एखाद्या नेत्यांची जर डिमांड असेल किंवा तिथलचे कार्यकर्ते डिमांड असेल तर त्याच्यावर चर्चा होणं इतपंच अपेक्षित होतं. या जागा शिवसेनेच्या आहेत, ते शिवसेनेलाच मिळणार आहेत. याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही. तर जागा आणखी सुटलेलं नाही. तर फॉर्म्युला नेमका ठरलाय का त्याबद्दलही संशय आहे. तुम्ही 12, 14, 16 का 18, भाजप 20, 22 का 26, हे सगळं कन्फ्युजन का आहे? याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे का? याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही आहे. भाजपने आपल्या 24 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत, घोषित केलेल्या आहेत. शिवसेनेने 8 जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या 2 जागा आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत. उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे. आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही 16 ते 18 जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो. आता नेमका फिगर ही 2 दिवसात आपल्याला कळून येईल. तुम्हाला 14 जागा मिळाल्या असं म्हटलं जातं. नाही, असं काही नाही. आणखी असं कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही. मला वाटतं 16च्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. तर औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातला तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा. छत्रपती संभाजीनगर बद्दलचं एवढं स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही घेत? सगळे दबकून बोलतायत याच्यावर. थोडं याला जोडून तुम्हाला उमेदवार मिळणं अशी अवस्था झाली आहे असं त्यांच्याकडनं टीका होते तुमच्यावर. ही ऐच्छिक संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टिजियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगरपासून केली. म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आहे. आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत. म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं आहे. कालच शिंदे साहेबांकडे वर्षा निवासस्थानी आमची बैठक झालेली. सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते. त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं 1 to 1 ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी शिंदे साहेबाला विनंती केलेली आहे. म्हणून ह्या जागेमध्ये आता कोणाला उमेदवारी द्यायची याची सुद्धा घोषणा 2 दिवसामध्ये केली जाईल. संभाजीनगरमध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल? नाही, संभाजीनगरचाच उमेदवार असेल. म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची संपलेली आहे. आता 2 दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे. काल खरं तर दिल्लीत एक सभा झाली. दिल्लीतल्या सभेवरूनही तुमच्यावर टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून, पूर्वीच्या नेत्यांकडनं. उभटा गटाच्या नेत्यांनी काल दिल्लीमध्ये फार जी सभा होती त्या सभेमध्ये संबोधन केलं आणि ठरल्याप्रमाणे जे इकडं टोमणे मारत होते त्या टोमण्याचा प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन. आणि त्यांना वाटलं की आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने